बाबा बाबा ही बाटली बघा दारूची केवढी मोठी आहे. माणसाची एवढी मोठी दारूची बाटली होती. तसंच मी पैसे काढलं. हे पैसे किती आहेत तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की सांगा ना. असाच बोलून मी आजच्या ब्लॉगला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, आजचा ब्लॉग केला आपण एटीएम घेऊन सुरुवात केला. अशी काही एटीएम घेतला ना, गेलो एटीएम मध्ये गेलो. आबरा डबरा गेली छू बोलून लगे बोलू भगव्या नोटी दे. भगव्या नोटी आल्या का लाल 10 नोटी आल्या. 10 नाही बोलू, आपल्याला बंडलच पाहिजे असं बोलून लगेच त्यांनी बंडलच दिला आपल्याला. तो बंडल किती जाते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तसं लगे बंडल घेऊन गेलो मी. कुठंच नाही गेलो म्हणजे असा का शेंडी बांधली ना गेलो सीधा गोट्याचा फोन आलता का इकडे बोलला इकडे तिकडे जायचं. मी बोललो कुठं जायचं त्या सांग मला. तो काही नाही बोलला. तसाच बोलला टेम्पो बसलो ना मी. तसाच गेली बोललो टेम्पोच्या वरती बसणे आनंद वेगळा म्हणून तसा आनंद घेत मी निघलो तिकडं. बोललो जाताना काट्याने लागला म्हणजे झाला. तसंच पोचलो आमच्या राईमध्ये जाताना भट्टी लागली. भट्टीची धूर नाही खाता मी तसा उतरणार होतो. बोलतो बस नाही धुरणे बोलतो मी माका कापता त्यावर तू बांधाव बस. मी बोललो बांधाव बसता आरामशीर तू लवकर काप बोलून तसाच लगे शेंडी काढली आणि तसा निघलो वई चालत टेम्पो जवळ. दुसरी टेम्पो घेऊन चाललेल. आता टाटाच घेऊन चाललेल. यो भाई बोलतो बंडल बघू कितीचा आहे. बोलू भगवा जास्ती नाही लाखा जास्ती मजा आली असती. तशीच अलमारी घेतली ना आलो घरी. अलमारी चॉईस करायला जाम टाइम गेला लगे. तसंच निघलो बांधाशा लगे शेतावर चाललेल. तसंच कोणाला गेलं कामाला बोलतो मटेरियल रेडी आहे. तसं रेडी आहे बोलून ड्रायव्हरला पेपर दिला. सांगलं ड्रायव्हरला सांगलं चल आपण जाऊ चल. ड्रायव्हर बोलतो कुठं जायचं. चल तुला दारूची बाटली दाखवता. दारूची बाटली एवढी मोठी होती का माणसाची एवढी होती. माणूस टाकला ते त्याच्या घुसल. ती दारूची बाटली बघू मना आला हसू म्हणून मी पाणी पिल्ला घरी आलो. लयच टाइम झाला 12 वाजलं. तर लाईक करा फॉलो करा. बाय बाय.